आज 8 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात राज्यात कुठे पाऊस होईल. सिस्टीम पाहिलं तर शेअर झोन म्हणू शकतो किंवा आय-टी-सी-झेड म्हणू शकता. तो कर्नाटकच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि राज्यात पूर्वेकडून किंवा उत्तर-पूर्वेकडून येणारे वारे आहेत अति उंचावरचे आणि त्या ठिकाणी दक्षिणेकडे येताना हे वारे एकत्र आल्यामुळे थोडासा गडगडाट आणि पाऊस राज्याच्या दक्षिण भागात विशेष करून पाहायला मिळतोय. रात्रीसुद्धा सोलापूर, साताराचे पूर्व भाग, त्यानंतर पुण्याच्या पूर्व भागांमध्ये, त्यानंतर बीडकडे, मग धाराशिव, लातूरच्या या भागांमध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. अहिल्यानगरच्या दक्षिण भागापासून ते सांगलीपर्यंत सुद्धा पावसाच्या चांगल्या नोंदी झाल्या आहेत. आणि जर आत्ता आपण पाहिलं, की सकाळ-सकाळी कुठे पावसाचे ढग दिसतात, तर गोव्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या-हलक्या पावसाचे ढग आहेत. खूप मोठ्या क्षेत्रावरती हे पाऊस येणारे नाहीत. बाकी इकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड पासून ते इकडे पश्चिम महाराष्ट्र ढगाळलेलं वातावरण आहे. पण सध्या तरी विशेष असे पावसाचे ढग हे नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासामध्ये सिंधुदुर्ग, गोवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊस राहील. त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, अहिल्यानगरचे एक दुसरे भाग, बीड, धाराशिव या ठिकाणी सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील, पण तरी सुद्धा हा पाऊस सार्वत्रिक नसेलच. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील काही भाग असेल, लातूर, परभणी, अ, नांदेडचा एक दुसरा भाग, वाशिम, बुलढाण्याचे एक दुसरे भाग, पूर्वेकडील खास करून अकोला, अमरावती, वर्ध्याचा एक दुसरा भाग आणि नागपूरचे काही एक दुसरे भाग, खास करून उत्तरेकडील भाग. याही ठिकाणी मेघगर्जना आणि पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल दिसतंय. ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी या राहतील. त्यानंतर रायगड, मुंबई, ठाणे, पालघर हलक्या मध्यम पावसाच्या सरी, पण हा पाऊस सार्वत्रिक नाही. एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम, जसं आता सकाळी-सकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या, अशा प्रकारची स्थिती सध्या तरी दिसते. नांदेड, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्मिती झाल्यानंतर गडगडाट आणि पाऊस होईल. पण व्याप्ती ही कमीच राहण्याचा अंदाज आहे. खूप जास्त क्षेत्रावरती नाही आणि केशरी रंगात सुद्धा असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल. फक्त लाल रंग सिंधुदुर्ग, गोवा त्या ठिकाणी किंवा रत्नागिरी बऱ्याच भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.